हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। अचानक भयानक आमचा प्लॅन झाला की मुंबई फिरायला जायचं। मग काय बॅग भरली आणि निघालो। पेट्रोल भरलं, तिथेच फूड कोर्ट पण होतं, तिथेच नाश्ता केला आणि पुढे निघालो। 2 तासाचा प्रवास करून फायनली आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो। इथलं वेदर पूर्ण क्लाउडी होतं, असं वाटत होतं पाऊस येईल। मुंबई दर्शन तर सिद्धिविनायक दर्शनच झालं पाहिजे म्हणून आम्ही आलो सिद्धिविनायक टेम्पलला। पार्किंगला जागा तर काही भेटत नव्हती। एक जागा भेटली, ती पण 1 किलोमीटर दूर। कार पार्क करून आम्ही निघालो मंदिराकडे। आम्ही चाललोय आता सिद्धिविनायक मंदिराकडे। आता आम्ही ऑलमोस्ट 500 मीटर आलेलो आहे। आता 500 मीटर आम्हाला पुढे जायचं। आता बघू, आपण मंदिराकडे जाऊन भेटूया। सिद्धिविनायक टेम्पलच्या तिथे आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहे। आता आम्ही मेट्रो स्टेशनच्या तिथे सिद्धिविनायकच्या सिद्धिविनायकला पोहोचलो। गर्दी एवढी होती की दर्शन तर काय होणार नाही हे माहीत होतं। VIP दर्शन करण्यासाठी पण 1 ते 1.5 तास लागणार होता, जे की आम्हाला तेवढा टाईम नव्हता, आमचं टाईम लिमिट असल्यामुळे। तर बाहेरून दर्शन घेऊन आम्ही निघालो राणीबागला जाण्यासाठी। राणीबाग म्हणजे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान। हे फक्त सिद्धिविनायकपासून 4 ते 5 किलोमीटरवर आहे। पार्किंगला इथे जागा मिळेल। तिकीट पर पर्सन 50 रुपीज आहे। एंटर केल्यानंतर तुम्हाला डिरेक्शन बोर्ड दिसेल। आम्ही चाललोय आता इकडे झूकडे। आता आम्ही पहिले लायन बघणार आहे आणि आपण पुढे जाऊया। रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं कर। A few moments later. लायन आणि टायगर तर काही बघायला मिळाले नाही। ॲटलिस्ट बियर तरी मिळेल असं वाटलं होतं, पण काय तोही लपून बसला होता। इथे तुम्हाला फूड कोर्ट पण भेटेल खाण्यासाठी आणि इकडे वॉशरूम वगैरे आहे। आणि मग आपल्याला इकडे जायचं आहे पेंग्विनकडे। फूड कोर्टच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला हिप्पोपोटॅमस, डियर, मंकी हे सगळे प्राणी तुम्हाला बघायला मिळेल। आता आपण बघायला जाणार आहोत शो स्टॉपर, म्हणजे पेंग्विन बघायला जाणार आहोत, जे की आपण बघण्यासाठी आलो होतो। इकडनं एक्झिट केल्यानंतर फूड कोर्ट पण आहे। इकडं भरपूर व्हरायटीज आहे, बट फर्स्ट फूड कोर्टला जर तुम्ही ट्राय कराल तर तिथे जास्त व्हरायटीज तुम्हाला मिळणार नाही। नेक्स्ट आम्ही बघायला गेलेलो क्रोकोडाईल। तर क्रोकोडाईल नंतर तुम्हाला भरपूरसे तिथे बर्ड्स पण बघायला मिळेल। तिथे व्हरायटीज ऑफ बर्ड्स आहे, तेही आपण एक्सप्लोर करूया। नेक्स्ट आम्ही बघायला गेलेलो टायगर पण आम्हाला झोपलेलाच दिसलेला। आणि मग आम्हाला जायचं होतं गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी आणि ताज हॉटेल बघण्यासाठी। आम्ही आता गेटवे ऑफ इंडियाच्या तिथे पोहोचलो आहे। हे आपण इथे बघू शकतो मस्त। आणि इकडे डायरेक्ट ताज हॉटेल आहे आपल्या इथे आणि इथून डायरेक्टली आपल्याला हा व्ह्यू दिसतो। वाव! ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया बघून आम्ही निघालो द मोस्ट हाईप्ड प्लेस बघण्यासाठी, ते म्हणजे मरीन ड्राईव्हला। सो कधीतरी यायचं होतं, इकडे येऊन बघायचं होतं की काय आहे इथे। सो इकडे येऊन आम्ही ही सगळी गर्दी बघितली आणि इथे मस्त बसून आम्ही सनसेट एन्जॉय केला। मरीन ड्राईव्हवर सनसेट एन्जॉय करून आम्ही निघालो घरी। थँक्स फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट वन।